शिक्षण घेऊ दे मोठं होऊ दे, हो शिक्षण घेऊ दे मोठं होऊ दे, केली मेहनत ही दिन रात रे, शिक्षण घेऊ दे मोठं होऊ दे, हो शिक्षण घेऊ दे मोठं होऊ. आपल्या भारत देशामध्ये विविध राष्ट्रीय शैक्षणिक मूल्ये राबवली जातात आणि हे मूल्य राबवण्याचा उद्देश असा आहे की उद्याची जी पिढी आहे ती आज आपल्या वर्गामध्ये खेळत आहे आणि या विद्यार्थ्यांमध्ये जर राष्ट्रीय मूल्य चांगली रुजवली गेली बालपणामध्ये तर त्यांचा विकास मोठेपणी खूप चांगल्या प्रकारे होईल आणि उद्याचे जे भावी नागरिक आहेत ते चांगल्या प्रकारे घडतील. म्हणूनच आजच्या या राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये मूल्य शिक्षण ही एक वेगळी अशी तासिका ऍड करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वर्ग व्यवस्थापन असेल, वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी कसं राहावं, काय वर्ग नियम पाळावे, कोणते संकेत पाळावे, त्यानंतर विविध खेळ आहेत, सहयोगी खेळ आहे आणि सहयोगी अध्यापन यांचा देखील अंतर्भाव केलेला आहे. त्याचप्रमाणे बहुभाषिकता ही आमच्या शाळेतील एक महत्त्वाची समस्या किंवा वेगळं असं पण म्हणावं लागेल की यूपीकडचे बिहारकडचे मुलं आमच्या शाळेमध्ये येतात आणि त्यांना अक्षरशः मराठी भाषा कळतच नाही, त्यांच्या पालकांनाच कळत नाही, तेव्हा त्यांना कळणं तर खूप लांबचा विषय आहे आणि त्यामुळे बहुभाषिक अध्यापन आणि त्या मुलांना आपल्या मुलांमध्ये कसं सामावून घ्यावं, कारण भारत देश हा विविधतेने नटलेला असला तरी एक संघ आहे, हा देखील उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवला जातो. अशा प्रकारे मूल्यवर्धनांतर्गत वेगवेगळे गट कार्य आणि उपक्रम घेऊन मूल्यवर्धन हा विषय आम्ही विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण SCRT पुणे व शांतीलाल मुक्ता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जो मूल्यवर्धन गट कार्य आपण घेत असतो, तर या प्रकारामध्ये आपण विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, श्रम, प्रतिष्ठा या आपल्या 10 मूल्यांचा आपण विकास करत असतो. या विकास करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये मूल्य कसं निर्माण होईल, राष्ट्रभक्ती असेल, श्रम, प्रतिष्ठा असेल, वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, विशेषतः राष्ट्रभक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या 2 गोष्टींचा आपण जास्तीत जास्त आपल्या या बालवयामध्ये मुलांचा विकास होईल यासाठी प्रयत्न करत असतो. या सर्व कामी आपण आमचं ज्या मागील सप्टेंबर महिन्यामध्ये जे प्रशिक्षण झालं त्या प्रशिक्षणामध्ये आम्ही या सर्व गोष्टी शिकलो, त्याचा आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना फायदा कसा होईल, त्या विद्यार्थ्यांचं भावी आयुष्य उज्ज्वल कसं होईल यासाठी या नक्कीच या मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा आम्हाला फायदा होईल. या मूल्यवर्धन प्रशिक्षण कामी आमच्या या सर्व तालुक्याचे मूल्यवर्धनचे समन्वयक श्री व्यवहारी सर, उपाध्यापिका सदगीर मॅडम, या त्याचबरोबर मी देशमुख सर, आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. तर आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना वेळोवेळी जशी परिस्थिती येईल, जशी वेळ येईल, जसं उदाहरण येईल, जशी समस्या पुढे निर्माण होईल त्या प्रकारचं मूल्य या विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करत असतो. खरोखर SCRT पुणे आणि शांतीलाल मुक्ता फाउंडेशन यांचे आम्ही नक्कीच आभारी आहोत, ऋणी आहोत.